झालं बुड्या, काऊन गरम मध्ये बोलून राहिली? हा, तशी काय फायटिंग करायला झाली बाबा तू? अशी बोलून राहिली काय म्हणत होती बाबा बुड्याले? रगा घे कोण राहिली त्याले? अरे पहिले सांग, तो दिसला काय? तो दिसला काय? मी फायटिंग करायला जाऊ की का आले जा? तुला काही करायला लागत. पहिले सांग मला, दिसला का तो? कोण गेला बा असा? काना काना गेला बा तो बुडा? दिसला आम्हाला. हा, 2 बुडे होते ते गप्पा मारत गेले, ढमोकन टमोकन असं आणि तसं, अशी होती ती तशी होती ती, अशी फलानी दिसतानी असे गेले बा बोलत बोलत. ऐकलं बा आम्ही ना. हो, त्याचे गुण सोडणारच नाही ना. मागचे दिवस पुढे आणतेस तो लय बावन आहे. मला गोतवलं त्या ना. हा, दुसरी गोतवली त्याला. पाहतोच ना मी त्याचा, आता हात पाहतोच मी त्याचा. गेला ना तो, इकडे गेला ना. हो ना बुडे, इकडेच गेला तो बुडा. बरं बाबू, तुला बरं सांगितलं म्हणजे इकडे गेला ना तो. थांबतो त्याला पाहतो आला बुड्याले. हा, कडलं पाचीन. हा, बच्ची की माँ कब तक खैर मनाएगी. थांब थांब बुड्या, ते दिवस भरले रे आता. मला गोतवलं आणि दुसरी पकडली तुला. बाबू, तुला बरं सांगितलं मला. बुडे काय झालं बा? काऊन गरम झाली? हा, बुड्याच्या मागं काऊन लावली अशी पिसाड्यासारखी तू? काय झालं काय? आम्हाला तर सांग, आम्ही येतो बाबा त्यासोबत. तुला जरासा हातभार लावू लागतो. ठीक आहे बुड्या, माझी पिसाट्यासारखी लागो की मॅटासारखी लागो, तू टेन्शन न घेऊ. कुठे गेला हे सांग फक्त. हो, शिल्लक न बोलू. आपल्याला शिल्लक बोलणं बरं पटत नाही. मी नाही विचारलं ते सांगितलं ते बरं. नाही मग तू आपल्या बजेट बसून टाकी मी बुड्याला अगोदर. सांगून रे, मी बेकार ऐकतो. नाही माहित गेला असेल कुकडे. हा, तू जर पाहिजे नसेल तर पाय. आमच्याशी आम्ही सांगून राहिलो, सुद्धा बोलत नाही आमच्याशी. आम्ही काय सांगा तुला? हा बुडे म्हणते इकडे गेला, आता म्हणते मला माहितीही नाही. काय बावन आहे वा या गावातले लोक? सारेच बावनात, बावन खाणीचे. हा, उभाऱ्या वाहनाचे. बाया दिसल्या की जसे कुत्रे आहे थोड्यालेच पाहतात. यायचे असत ना 17-18 लोकडे. हा, यायचं चांगलं असते. फक्त बाईचं असलं की नुसतं. हा, बुडे आम्ही भावना ना. आम्हाला काय विचारून राहिली तू? जाईन रस्त्यात लागणं, पायनं झांबलणं, कोकडे गेला त्या बुड्याचं. हा, आम्हाला काय घेणे देणार? वरून बावन नाही म्हणते, गावातले लोक होते नाही म्हणते, आणि वरून विचारेल तयार. सांगा हे बुडी किती बावन आहे तर? हा, स्वतःच बावन आहे, दुसऱ्याच बावन म्हणते. 53. मग पाहतो रे. थांब, मला पहिले बुड्याला पिचार गावलं दे ना, मग तुम्हाला पाहतो. हा, मावले बाबू ना, तुम्ही जास्त हिडी गावले ना. हा, सांग विचारलं ते सांगत नाही ना मग तुम्ही. बरं बरं, तुमचा पिचार काढतो. हा, बुड्या झाला की बस तुमचीच बारी आहे. जे होत असेल ते करून घे. जा, डोकसं नको आमचा. बेजा लावला खाना घेणार येणं. हा, तुला तर डोकसं नाहीच नाही बुडे. आम्हाला हे नाही का? हा, बिना डोक्याचे फालतू भंगारवाणी डोकं खात राहायचं आमचं. बऱ्या वाना घ्या, बोकांडू नको जास्त. मला बुड्याच पावजे कुकडे गेला तर त्याचा पायतो राजाचं कुकडे आहे. हा, कनेक्शन जोडते का तू? इकडे तिकडे थांबतो. कनेक्शनच कट करतो आता. बुड्याला काय खरं नाही गळा पिशार आहे नक्की. आज बुडी हानते गळा आज दाबून बुड्याले. हो, पाहतो ते आज बुड्याले. बुड्याची लाल जरत आहे आज पुरी. त्यानं पुरं बोट फिरवलं गळा. बुडी पुरी गेली चार्जिंग करून. हो, शिवल्याला जमतात रे बा हे कामं. का शिवल्याचं बरं ऐकतात बी बा लोक. आपण काही म्हणजे चांगले म्हणशील तर आपलं कोणी ऐकत नाही गावात, कुत्र बी नाही. पण शिवल्याला काही गोट सांगू पटकन विश्वास ठेवतात लोक. साऱ्या गावाचा भाव नाही शिवल्या, पण लोक त्याचा ऐकल्याशिवाय राहत नाही रे बा. काय नाही बुडी कशी फिरवली त्यानं तर. बाबा आपली जीप कोळू आहे ना, जीप कोळू आहे म्हणून कोणाला पटत नाही आपलं खरं बी असलं बी तर. हा, शिवल्याचं कसं गोड बोलून बोट फिरवते. हा, गोड बोलते ना. बिट्टू शोरी आणतो, त्याची जीप चांगली आहे ना. गोड गोड बोलते ना तो पप्पा सारखा. चाल बरं पाहू बरं आपण काय करते बुडी. पाहून चाल ना, मागं मागं जायला काय आपल्याला. हा, डोळ्यानं पाहायलाच भेटते आपल्याला काय करते काय नाही बुडी तर. कशी हानते बुड्याले तर पाहून चाल. चाल का ते घंटेच्या संबंधाचं काय झालं? जुटलं का ते? कधी काढलं लग्न? पोऱ्या रद्दी आहे. त्या पोऱ्याचं जुट्टे काय लगत? त्या पोरीच्या बापानं मोडलं लगत. काही पोरगी देत नाही म्हणे, आम्हाला पसंत नाही म्हणे तो पोरगा. या जलिंदराला कोण पोरगी देते? जाय आले पोरीवाला म्हणते आमची पोरगी करा, हा नखरे करते. आणि आता हा जडसा उलट्या यानं गेला तो पोरीवाला नाही म्हणून राहिला आता. बापा, हे तर काय झालं बापा? तुम्ही एवढे पुढारे माणसं बापा, पुढे होणारे, आणि तुम्ही जाऊन बी लग्न मोडलं, असं कसं बाबा? काही फुडारी नाही राहिला आता. कोणी कोणाचं ऐकत नाही आता. हा जमाना बदलला आता, काही खरं नाही. सणात घन हाणा लागते. जा म्हटलं पोरी आल्या ना तास ते होबाळ्यात मारा लागते, तास लग्न करून घ्या लागते. मग असं टाइमपास केलं की लग्न होत नाही. हो, द्या कसं बी जमून त्या गंठ्याचं. आता त्याला बाप नाही बा, माय कुकडे पाहिजे ना. संबंध कुकडे धुंडीन ते माय त्याची. एकटीची एक वाट आहे तिची. द्या बा, गावातले लोक करतील तर होईल बा लवकर त्याचं लग्न. पा तेवढं जमीन तर. तू चाल आता कालमा बरोबर. हा, तूही नाक घास, मी नाक घासतो त्या पुरीच्या बापाच्या पुढे. हा, तरी तो पोरगी देत नाही. काय सांगू तुले? हो, त्याची धुतली जरी की नाही तरी पोरगी द्यायला तयार नाही तो. असं असते. आता आपल्याला आपल्याच माणसाला अक्कल नाही तर आपण करशील काय?
पोरीवाला जा पोरगी द्यायला तयार होता तर आपण करायला तयार नव्हतो. आता आपण तयार आहो करायले तर पोरीवाला तयार नाही. असं असतेच बापा ते. किती ना घातलं तर आता मेळ नाही येत तो. ते असं असेल बापा. आता तुम्ही ना कसं त्याला चकवल असेल 8-10 दिवस, मग आता पोरीचा बाप चकवत असेल तो तुमची मजा घेत असेल. म्हटलं माहिती आहे काय, तो येईन धाऱ्यावर बरं. त्याच्या नांद नका सोडू तुम्ही, त्याच्या नांदीच लागा तुम्ही. तो संबंध करते म्हणजे करतेच. काही मा डोकं खाऊ नको. मा डोकं बरेच काम नाही करून राहिलं, खरं सांगून राहिलो आता. हा कसं भिन्न व्हायला मा डोकं. एक तर मा कोण ऐकलं नाही की तरी पाटली मस्तकात जाते. तू आता मा डोकं खाऊ नको हडी. गळ्या देवीदास झुटले की नाही बा गळ्याचं गंठ्याचं गेलता ना तू. जाय बरोबर ते पेन आणि लेटर घेऊन ये बरं. दरवाजावर लिहून टाक तुम्ही डायरेक्ट आता. हो ते असं काही मेळ येत नाही. जो तो आला की विचारते, जो तो आला की विचारते. का गंटनचं काय झालं, गंटनचं काय झालं, तुम्ही गेलते ना. बरं काय बा हो गेलं म्हणजे काय संबंध होते काय. आग मारतं गळ्या तू. हा तुला सुद्धा विचारात तुला समजत नाही. आम्ही काय विचारलं बा प्रेमाने विचारलं तुला कार गळ्या गंटनचं काय झालं. सांग मले कोणाकोणाला सांगू मी. कोणाकोणाला तोंड देऊ. बायको आली तर अलग विचारते, पोरगा आला की अलग विचारते, गावातले कोणी भेटले की अलग विचारते. विचारू विचारू आणि सांगू सांगू बा तोंडाला फेसकूट आलं सारं. हो आता बोलले जाऊन नाही राहिलं माझ्या. हो धोका बाहेर येऊन राहिला तोंडातला. देवीदास भाऊ तुम्ही गेलते संबंध पाहिले गंटनसाठी. आता कोणी बिन तर तुम्हाला विचारीन ना. आता तुम्ही ना खांद्यावर धुरा घेतल्यावर कोणाला विचार आमच्यासारख्याला विचारीन का काय बा. तुम्ही राजा थोडंसं चिवरून गरम होता राजा जास्त. नाला आता आपण करशील काय तुम्हाला सांगणे. तो पोरीवाला नाही म्हणते आता पोरगी द्यायचं. हो त्याच्या पुढे हातपाय जोडले तरी काही मिळत नाही. आता हुकलं त्याचं. आता लग्न नाही होत त्याचं. कोण नाही देत त्याले टाकलेले पोरगी. बाबा नाही तो टाकला सारा गावाचा. सुद्या मतीचा नाही घेतो. नाला का तो पोऱ्या. बरं पण झालं काय, काऊन नालाय काय तो, काय झालं आम्हाला सविस्तर सांगशील तू. कुकडे माशी शिकली तर तू तर असा बोलतो गड्या की बसल्या मग समोरच्या रागाची ते असा बोलतो तू. काय सांगू गळे हो तुम्हाला. आम्ही किती सेटिंग लावली बाबा. त्याच्या घरी गेलो, चहाचं पाणी नाही पासलं. अरे बाबा त्याला गादीचं सोडा पळमार बसवलं तटी बसलो. चहाचं पाणी तर पाजलंच तर पाजलं नाही, पाणीही नाही पाजलं त्यानं. हा आणि वरून त्याचीच ठसन ऐकासाठी मी असंच करीन, मी तसंच करीन, धमकच करीन, टमकच करीन. पोरीवाल्याची ठसन ऐकायला मग माई आली वेळा तरी पाहते मस्त काय. मी म्हटलं घंटा हे पोरगी आपल्याला करणं नाही, चल घरी. असं करणं पण तुझ्या काम नव्हतं गड्या. काय आला तू घरी, काय मोडला त्या संबंध. अरे पा 2 गोटे ऐकून घेता काय माणूस आज गड्या. ऐकले असते तुझ्या अंगाला का भोकं पडले असते का. जरासं सण करत जाईन कधी कधी. एवढा गरम नको राहू तू. आणि एवढा ताटे राहायशील की नाही कोणाच लग्न होणार नाही गावात. त्यासाठी बघ मी कोणाच्या मनात नसतो पडत. हो आपल्या ठसनी काम. आपल्याला कसं एक शब्द बोलाय आपण 10 शब्द बोलतो त्याला. हो आपल्याला अपमान सहन होत नाही. लुप्ती काही चालत नाही. तो काही म्हणेन तर काय काही मान्य करता का. तो म्हणे पोरगी तशीच घेऊन जा म्हणे. तर काय पोरी बासणं गिसणं काय ना काही द्यायला लागते की. बोलायची पद्धत असते माणसाची. अजून माही काही सोय नाही. यंदा काही पीक झालं नाही. तूर बरबाद झाली. सोयाबीन काही 2 क्विंटल झालं. आता काही यंदा माही सोय नाही. तशीच माही पोरगी करावा ते गोष्ट मान्य करू. नाही तुम्ही पहिले आलते ना असं झालं तसं झालं मग आता तुम्हाला पोरगी येत नाही. हे कोण आहे की त्याची भाजडी. पोरगी भेटत नाही तर करा लागते गड्या कधी कधी. पण तू गड्या तू काही समजायच्या मनस्थितीतच नसतं माणूस. तू कधी कधी तोऱ्यातच असतो तुझ्या. तू काही भाषण झोडू नको. लागा तुमच्या रस्त्याने लागा तुम्ही लागा बरं. हा डोकसं ना हो मला झोपू द्या जराशी. हो डोकसं दुखून राहिलं एक तर माझे पोरगी गोर हो देवीदास भाऊ चाललो आम्ही का थांबायला आलो टीचा. जा रे बा लवकर जा. डोकसं नाखो आपलं. गादी गिदी टाकतो. हा पाणी गिनी चहा गी शिजवलं जरासा. हा 1 कप पेतो नाही तो झोपून. डोकसं दुखून राहिलं झालं माय. हा शिजवतो ना चहा. तुकाराम पुढे काय होतं काय तुकाराम करून राहिली. रघु बुडा दिसला तुला कुठे दिसला का रे. नाही बा काही दिसला नाही बा. काय काम होतं बुडे रघु बुड्यासोबत. काऊन झांबून राहिली बुड्याले. काय होतं आम्हाला सांग बापा. एवढं विचारून राहिली तू तर. त्या बुड्याच्या कानपट्ट्या झोडण्यात म्हणे. हो जास्त हिट गावला तो. बदनामी करून राहिला तो साऱ्या गावात. इकडे तिकडे तोड मारते तो. एक अंशीने एक जांगशे करून राहिला तो. त्याचा 5 लागते म्हणे दाबून. वय करून राहिला तो. सटसट सारा निकळ असा वय बलबल करून राहिला. ऐकतो ना मी त्याचा आता. बुड्याच्या बापा तो रघु बुडा हाती लागते का कोणाच्या. तू म्हणतो बापा बुडे कानपट्ट्या झोडणार. बापा तो बुडा होई तिरे मारते कोणाले बी. ते हाती लागणार आहे का बुडे. तू कानपट्ट्या शकू शकशील का त्याच्या. बरोबर हाती लागते तो. माझं भिंगरी आहे. तू नको टेन्शन घेऊ. माझ्या हाती कसा लागते तर पाहतो ना त्याने. इकडे तिकडे तोंड घालते तो. सांगतो त्याले कसा आहे त्याला जलवा. त्याची पुरी जिरो नाही मग म्हणतो ही गुंफी नावाची. मग गुंफीले चकवा दे काय तो. गुंफीले चकवा सोपी नाही गई. गुंफीले चकवा देणं
बुडे एवढं गरम होणं बरोबर नाही बघा आले माझं नाना. हा काही फालतू त्या बुड्याच्या मागे लागली. जाय ना बाबा घरी. हा रिकाम्या कामं करून राहिली घेणं देणं. तुझी बदनामी बुड्याची बदनामी. काची बदनामी रे? काची बदनामी? त्याच्या बुड्याला धरलं काय म्या? बदनामी होईल माहिती तर. माही बदनामी करून राहिला आता तो. एक अंगशीने एक जांगशी करून राहिला. तुला माहित आहे काय अंदरची बोट काय आहे तर? वर वर सुचाल धोका माहित असते लोकायले. अंदरचं काही माहित नसते ना कसं आहे तर. मोठा बोलून राहिला. बुड्याची बदनामी करते म्हणते बुड्याची बदनामी. हा बापा तू बातच रेस होतं बाबा. बातच गरम होतं. एवढं गरम होणं चांगलं नाही बरं या वयात. हा हार्ट अटॅक फटॅक आला ना तर गपकनी वर झाली जाशील खपकनी. हा हो नाही तर काय तर. ज्याचं दुखते त्याला समजते. पण डोकले कसे दाखवले जातात पण. मा पोटात दुखून राहिला आता. मला तर बुडा पाहिजे पहिले. त्यानं माया पिची दुखवला मन. तुला माहित आहे का? बोलणाऱ्याला काय आहे आता. बोलणारे बोलतच राहतात. मा मला माहित आहे ना. मा मन असं थट्ट थट्ट तुटून राहिलं. काय सांगू. काय सांगतो. पण तुझे मन काऊन तुटून राहिलं थटथट. हा दादा बुड्याची तू बायको आहेस ना. काही आहे ना काही आहे. तुझ्या काय काऊन मन दुखून राहिलं पण बुड्याविषयी. हा तुटून राहिलं हे नको विचारू तू. तुला काय माहित आहे अंदरची गोष्ट. तुला काय सांगू मी. हातानं माजून करू का साऱ्या गावात. तो बुडा माझा तर दिसला पाहिजे मला फक्त. त्याची पाय नाही जर मला त्याची चांगली शकतो ना चांगली आता. पाय तू फक्त. त्याची लालच करून टाकतो चांगली पिवळी. तुला अगो झाला. हो बापा आम्हाला काय अंदाजी गोट माहित राहणार आहे. दोघांत काय चालू आहे तर पाय बा तो बुडा पाय. कुकडे अशीन कोपऱ्यात कोण्या बसेल तर जाय वय अजून कुकडे काय होईल. मग दिसणार आहे नाही बापा तुले. अशीच बसतीन टंग टंग करत साऱ्या गावात डपळं वाजवत. माहित नाही अंदरची गोष्ट मग बोलत नको जात जो. तोंड नको घालायचे काम करत जा. काय साधू हे बुडी कोण अशी फनफन करून राहिली. गोळ्या सारखी कुठून राहिली नाही काय. या बुड्या नादी कोण लागली. या बुड्याला बायको नाही काही नाही. हे काऊन बुडी कोण नादी लागली. या बुडी नक्की काहीतरी केलं का या बुड्यानं. कारण भाऊ तुम्हाला काही माहितच नाही का गावात काय आहे तर. बुड्याचा काटा हा. बुडा भेटायला नसेल गेला 4-5 दिवस झाले म्हणून बुडी गरम झाली. परे बुड्याचा या वयात काटा बेकार आहे बाबा. आपलं वय काय आपण करून काय राहिलो. काहीच भान नाही वया बुड्याले तर. बिनोकली झाला रे हा तर बुडा पुरा. मला वाटलं सज्जन आहे हा. बापा रे बिराक कलाकारी हा बुडा तर. बुडा काय बाबा गोड घेत नाही. बुडी जो असला की सनसन सनसन करते नि काय. बुडा भेटायला नाही गेला ना म्हणून बुडी गरम झाली. म्हणून तर बुडी धुपूट मारून राहिली साऱ्या गावात. रग्या 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 बोंबलून राहिली. कोण बोंबलून राहिली कारण तेच आहे. मुतलं का हे तर बेकारच आहे बा या वयात. मला तर आज माहित पडलं बा बुड्याचं बुडीचं लफडा आहे म्हणून. बापा बायको सारखीच करते ना रगडा. उकडे गेला काय गेला किती काळजी करते रे बा. बापा हे बुडी बायकोपेक्षा बायको आहे त्या बुड्याची. हो बापा सकाळी गेला बुडा की शिरा देते बदाम काजूदा करून. हो खसखस तूप वाळते. वरण पोळी भाजी असं खसखस मस्त चांगलं जेवण करून देते बुड्याले. अरे बुड्याची तर काही सोय आहे बा. हो बरोबर आहे गड्या. बुडा कसा घोड्यासारखा चालला पाहिजे ना म्हणून बुड्याची सोय आहे. चला तुकाराम भाऊ काय होते पाहून घात. चला लोक मित्र शेअर करतात आपला सबस्क्राईब करून घेतात चॅनल. चला पाहून बुड्याचा काय कारनामा आहे तर. चल बा पाहून. का बुडे बा तुम्ही तर राजा इकडे आहे बा. गुंपा बुडे तिकडे टेम्पो घेऊन फिरून राहिली. आलं बा कोण फिरून राहिली टेम्पो घेऊन लेगाजी. का पिसाटली का लेगाजी. काय झालं लेगाजीले. नक्की भूतगीत झोमला लेगाजीले. हो बुडे बा भूत जमेला तुमचा. तुमच्या स्नान बोट मोडून राहिली ते. रग्या दाखवा म्हणते कुठे येतं. एका टेम्प्यातच मोडतो म्हणते. हातपाय सारखे करतो म्हणते त्याचे. हे कोळे आहेत ना लय हिडगाला म्हणते तो. साऱ्या गावात बोकून राहिला म्हणे बा. काही बोकून राहिला का मा काय मोडीन ते. मान तिचा काय रे बापा. मान का भुकीन ते. काही नको बोलू मला काय मोडीन रे बापा ते. काही नको. काही चाटा मारता का लेवा तुम्ही एकदा. मजा घेता का तुम्ही माई. तुमच्या स्नान झाला गात कुठून राहिली ते टेम्पो घेऊन. रग्या दिसला की मोडतोच म्हणते. लय फसवलं म्हणते त्यानं मले. हरामखोर आहे म्हणते तो. बदमाश खाणीचा आहे म्हणते. ज्याच्या त्याच्यात बोट घालते म्हणते. ज्याच्यात जाईन त्याचे होबाशी करत राहायचे म्हणते तो. झोडते बुडे बा तुम्हाला बुडी आज. काही खरं नाही तुमचा. पुरी मोडीन रे ते. मी काय सोपी आहे का तुले. तिलेच मोडून टाकतो आरपार. तू काय सोपी समजून राहिला का मला तू. मले रघु म्हणतात. मी काय असा ढिल्या दोरीवाला माणूस आहो काय. हे पाहिलं नाही का बेत केवढा आहे माझ होतं. गुंपी कोण ऐकली बापा. नक्की तिला भेटायला नाही गेलो 2-3 दिवस झाले म्हणून तिची भोरगडी तपली. नक्की आता शिया खाणं जात आपल्याला.
पण आधी कसं डायरेक्ट बोलता येत नाही, एकटा आपलं ते झांगड. असं आहे, प्रेम केलं की असं होते मग घोर इकडे तिकडे. पुढे बा काही आहे राजा तुमचं काम का या वयात राजा? काही राजा बा, बाया तुमच्या मागं लागून राहिले राजा या वयात. काय कोणतं काम आहे रे बा? काही बोलून राहिला का तू? या वयात मागे लागतात का? मागे काय लागतील बाबा? तिचं काय मी केळीचे बा कापले का मागं लागेन ते येतं? पाहतोच मी तिला काय आहे तर. बरं सांगितलं तुम्ही ना, मला सतर्क राहायला बरं. मी टेम्पो वाजवून सोबत जा हा पाहते पुढे काय म्हणते तर, लवकर जा. तस पाहतोच तिले काय म्हणते तिथं बत्ताच्या वानाजी. बुड्याचा पिशा रे आता, काय खरं रे बुड्याचं. हाग्या मार खात्या जा बुड्या. बुडीले बय केला आज तिला काय नाला का बुडा या वयात शोभतात काय काम हे? नातू लग्नाला आला की काय की काय काही जक्कल नाही. बिना बुडाचं मळकं जा हे डोंगरचं निक्कले का चांगला चांगला करता बेजा वाया झाला हा बुडा तर. घरात उभा करायला लायकीचा नाही बा. जाऊ दे आपल्याला काही घेणं देणं नाही बाबा. गड्या मोतीराम अर्जंट काम आहे गड्या, ये ना बाहेर ये ना तू. म्हणतो रे गड्या रघु, सकाळी सकाळीच आला हो तू. काय म्हणतो गड्या? मला का लय वाईट माहीत पडलं गड्या. गुंपीले का टेम्पो घेऊनच फिरून राहिली गड्या गावात, मलाच पाहून राहिली नुसता. काय झालं गड्या तिला काय माहित गड्या? कसा आहेस माहित आहे काय? धड्या याच्यात बिबा घालणारा माणूस आहेस तू. तुले काय सांगितलं मी पहिले की गड्या 2-3 दिवसातून भेटायला जात जाय. तू भेटायला जातं काय? नाही. तू कसा एकदा गेला की 8 दिवस चटच मारतं तिला. तर कसं बाबा, भेटायला गेलं पाहिजे माणसानं. समोरचा माणूस गरम होत नाही. माहित आहे का एवढी गरम होते तर ते सांग ना तू. मला माहित पडलं, रस्त्यात सारे लोक म्हणत होते मला, पोरं हा बुडेबाची बुडी पाहून राहिली, बुडेबाची बुडी पाहून राहिली. सांग बा, साऱ्या गावात फिरून राहिली ते. की नाही, ज्या गोष्टी सांगितल्या की त्या गोष्टीवर लक्ष देत जाय तू. तसा बिघडत नको जात जो कारभार. मागाही बिघडवलता तू असाच. लाईनवर आणायला 15 दिवस लागतात. तुला काय येळाच राहिले का नाही काय? तू भेटलं गाठलं पाहिजे काहीच नाही. तुझं काम सरलं की बरं झालं तुझं, मग तोंड पाहायचं काम नाही. अहो बा, आता काय करू? मला काय सुचून नाही राहिलं गड्या. काय मले काय करा काय नाही. कसं होईन रे गड्या माया आता? कोणाला जाऊ म्या? सांग ना तू. काहीच नाही, चुपचाप जाय तरी सांग, चुपचाप उभा राह. जे बोलीन ते ऐकून घे. शिवे दिल्या तर मुकड्यानं ऐकून घे. तसं टरंग फरंग तडीसा करू नको. घेणं देण तोंड वाजवायचं नाही तडीसा. गुपचाप जाय तिले भेट. तास ते शांत होईन बरं. नाही तर बेजा गरम माहिती तुलेच माहिती आहे कशी येते तर. एक म्हटलं की ते 2 म्हणते. अशी बाई आहे ती. तसं सांभाळून बरं. बोलायचं नाही तरी सांग, चुपचाप राहायचं एकदम बिलकुल. अरे बाबा, तिच्या पुढे गेलो की मला नांग्यास टाका लागतात. मी काहीच नाही बोलत तिच्यासोबत, हू बी नाही करत, सू बी नाही करत. काय म्हणतो तू? तू तर बोलायची गोष्ट करून राहिला, काहीच नाही. काय काय बोलते तुला काय माहित आहे? काय गालगुसाच घेईन माय आता, काही डोक्यावरच हात फिरून तुला काय माहित आहे काय काय गोठी करते ते तर. तसंच करायला लागते बाबा. आता हा संसार टिकते नाही तर. हे काय खरं आहे का? हे काही खरं नाही का गाडो? बायकोच्या पुढे जरासा नाही जाता येत. आणि तू येतं बापा, हे झांगड आहे. झांगडच्या पुढे किती पापड बेला लागतात तुला काहीच माहित नाही अजून. का तुले तर माझ्यापेक्षा दांडगा अनुभव असल्याला पाहिजे. पण तू कुठला सुटला की माझं येतं विचारायला. काय बाबा, कसं काय होईन तुझं काय माहित? कद लोकच सांभाळू मी तुले. पाहतो आता काय म्हणते काय नाही तर. नक्की तिच्याचं शियाचा खास लागतात. नाही तर एखादा गोटा फोटाही मारते ते फेकून. डोकं फुटतेच माय. आज काही खरं नाही माय. बेजा गरम व्हायला आणि त्याची सनसन करून राहिली. नि काय गोड्यासारखीच कुतत जाऊन राहिली गावातून, गल्लीला फिरून राहिली. ते रग्या दाखवा म्हणते कुठे आहे तर रग्या दाखवा म्हणते, मारतोच म्हणते झाली. जाय तू, काही मारत नाही तुला. आणि आता एक गोष्ट तुला सांगतो, असं कधीच तिला रोजच भेटायला जायचं. कधी नवत नाही जायचं. कधी नवत गेलं की असं होते, मग लोक बोट घालतात. हे काय स्वतः गरम व्हायला आहे का? ते काय एवढी 100 पूछ आहे? अबे दुसऱ्यानं कोणा लावून दिलं? तुला काय माहित आहे अजून? लोक आपल्या गावात तुला माहित नाही कशात धडं असलं की नाही ते कसं फाटीन याचा विचार करतात आपल्या गावात लोक. नाही बा, आता कधी नव्हत नाही बाबा. रोज जात जाईन मी तिला भेटायला. असं बिघडते नाही तर नाही. कोणी येते त्या का मिठाचा खडा टाकून चालला जाते. लोकायला काय करावं लागते? बसाले का आपण इजवत. हो ना, आग लावून दिली की चाल बा, येतो मी तिला भेटतो. काय म्हणते काय नाही तर पाहतो बा. ये मित्र व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. आता पहा गुंपी काय करते समोरचं. मायले याचा तो नवीनच लफडा आहे बा. काही ना काही आणतेच बा.
रग्या म्हणून हात जोडा रे बुवा. याच्या मागं पुरा शेनी लागे राहिले का. काय करा याचं काय माहीत बुवा. जिकडे जाईन तिकडे अभ्यासच आहे याच्या मागं. आता त्या घंट्याचा संबंध जोडायला गेलो त्या पुरीवाल्यानंही नाही म्हटलं. आता हे गावात आलं तर गुंफी व एकली घ्या. आता कोणाकोणातच मोळा बापा. सुचत नाही गावात आलं की काय ना काय आहेच ती तंबे. इकडे या. आरती काढतो मी तुमची. या नुसतं डवऱ्याले पाहिजे इकडे तिकडे बाहेर फिरायला पाहिजे. मोठा रंग करते या वयात. मला देते सोडून दुसरी बाई झाली आता. भरलं ना मोनटी. म्हणून तर इकडे तिकडे तोंड घालते. तू काय बोलून राहिली अशी काहीच काही नको बोलू. काही बोलून राहिली का. इकडे तोंड घालते तिकडे तोंड घालते. बाया पाहिजे. कोणत्या बाया पाहिजे तुम्हाला. काय झालं तुला अशी कोण बैकून राहिली तू बोकांडून राहिली. मला तसं काही माहितच नाही. साऱ्या गावाला मला माहित पडते. खबर असते मला. लोक येऊ सांगतात माझं. तिकडे बोकांड नुसतं माझ्यानं भागत नाही तर दुसरी बाईली द्यानं. उभा राहावाना द्यानं. दुसरी बाई द्यायला तर चटक लागली द्यायला बाहेरची. मी गोळ नाही लागून राहिली झाले. पायाला नाही येत तू मला डी मेली की जिथे आहे म्हणून तर 5-5 दिवस राह बसतो रे तू. म्हणून तरी तोंड नाही घालत तू. लोक सांगतात होते. कोणतेच लोक सांगतात. काही नको भादरून ना तोंड द्यायला आहे तर. त्याशिवाय तर मला गमत नाही. पण आता काम असलं तर जायला लागते मला कुठे कुठे. त्या गंठ्याचं जगन्नाथ होतं ना तरी गेलतो ना पोरगी पाहायला त्याले. तुला कोण सांगितलं मी इकडे गेलतो तिकडे गेलतो. काही बघतं काय तोंडात येईन ते. काही सांगू नका तुम्ही. तुमचं मला माहित 36 नोकरी आहेत तुमचे तर. आता कसं माझ्या भागून नाही राहिला तुमचं. मी ओळ नाही लागून राहील तुम्हाला. आता बुद्धी झाली नाही. मला काय पाहिजे ना तोंडाकडे लाज वाटतं का तुम्हाला. कटायला तुम्ही मला म्हणून तुम्हाला दुसरी पाहिजे. आता दुसरी पाहिजे ना चांगली पठडी पठडी पाहिजे तुम्हाला चांगली. मी काय मी बुद्धी. काही बिनफालतू बोलू नको बा. मा मनाचा काही धिंगाणा करू नको. असं थट 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 तुटते मा जीव. काळीच काय सांगू तुले टरकन फाटते मा गाडीत. त्याशिवाय मला 2 मिनिटं गमत नाही. पण काम असलं की जातो बा बाहेर. अरे थट 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 तुटते का काळीच. हातभर तुटते की हितभर तुटते. नुसतं नावाले नुसतं फाका घालायचे आपण. दुसरं काही नाही. आणि वाऱ्यावर सोडून द्यायचं. आम्हाला काय सांगत नाही वाटते लोक काय चालू आहे तिकडे धिंगाणाचं. तुझ्या डोक्यात घुसेला वारा. मी किती बोंबललो तू याजो तर तुला काय समजणार आहे काय. प्रेमानं बोलू की रागात बोलू. आता तुला काही समजणार नाही. त्या कसा पारा चढलेला आहे ना आता. हो ना मग डोक्यात वारा घुसेला आहे ना. चांगला मोठा वारा घुसेला माझ्या डोक्यात. कंटाचं काऊन लगन देण लावलं करून मला माहित आहे. काय शाळा आहे तुमची ती इच्छा नामाची. मला काय माहित पडत नाही का गावातलं. मला सारं माहित पडते. लोक येऊ जाऊ सांगतात मला. तुम्हाला काय इकडे बोट फिरो तिकडे बोट फिरो हे धंदे तुम्हाला नुसता. काही बोलू नको गुंफे. तुझ्या मनात येईन ते बोलून राहील तू घेणार दे ना. आणि काय काऊन जोडून राहिलो मी गंठ्याचं. काय काय म्हणणं आहे तुझे काय म्हणणं आहे. माहित आहे ना गंठ्याचं काऊन लगन जोडून देण लावलं तर दिसा कसं प्रेम आपुलकी तयार करणं आहे ना. जमलं पाहिजे ना कनेक्शन डबलचं. आता माझ्यानं कसं होत नाही. आता दुसरी पाहिजे गोड मिट्टू सारखी. चिकनी चोपडी पाहिजे ना. मी आता खडबडी झाली. तू असे काही बोलू नको बा मॅटासारखी. तुला कोणी सांगितलं कोणी सांगितलं. कोणता आलता चबऱ्या वानाचा तुझ्या चबऱ्याले बोलून राहिले मला घेणं दे ना. आता 2 दिवस झाले तरी भेटलो नाही. मोठी बापा मागही बोट फडफड करस तू. आताही फडफडच करून राहिली. कोण आहे तो बोट घालणारा. बोट घालणारा मला सांगितलं त्यानं सांगणारा ना पद्धतशीर. मला माहिती आहे तुमचं काय आता चितंबे. तुमच्या आता जाऊ द्या. आता काय बोलता तुम्हाला. बिनकली माणसाच्या पुढे बिन अजून काही फायदा नाही तोंड ठोकून. बरं मला तो कोण आहे तर इस्रायल वानाचा. कोण दिलं तुले बाई ऐकून. कोण होता तो काही जाणारच. मला सांग फक्त तू एका बेतात जर नाही पाळला की त्याला मग म्हणतो आहे रग्या नाही मग नावाचा. आणि गुंपे असं बोलणं तू बंद कर बरं. हो मा डोकं कसं खराब होते. तुम्हाला काय करावं लागते. आता माघारी याचं नाही तुम्हाला सांगून देत राहिले मी. थोडं नाही दिसलं पाहिजे वाटते. आपलं तुमचं मूल्य कशातच काही राहिलं नाही. आता गुंपीने पुंपीने करायचं सांगून देऊन राहिले मी. आता मग हेटची इटच मारीन फेकून. गुंपे असं नको करू ना. तुझ्याशिवाय मला गमत नाही बरं. तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही बी मला. तू आहेस म्हणून मला आधार आहे. दुसरीचा आधार घ्या ना. माझा बुड्डा आधार. मा काय आधार पाहिजे तुम्हाला. आता मी गोळ नाही लागून राहिले तुम्हाला. जावा दुसरी भाकर खा. ही भाकर आता बाशी झाली. जावा तिकडे.
अरे जाते माझ्या मन मरत नाही तुमचं. जावा तिकडे डोक्सर खाऊ नका आता फालतू. इट मारीन बरं मी फेकून. हा डोक्सर गरम होईल आता. तू बोलू नको बा. तू याची काही बोलून राहिली का? मन नाही लागून राहिला आता. त्याची आहे तरी कोण मला सांग मग. आता मला लढूनच राहिला. सांग मग गुंपे वा. तू अशी करशील तर कसं होईल मग गुंपे. काही ढोंगू नका करू. माहित आहे मला तुमचे ढोंग कसे आहेत तर. गंमत गंमत ढोंग करता तुम्ही. लढणं पळणं धमकन टमक. हा मला माहित आहे ना. हा फक्त काय मिळे ददलो काय तुमचा. मग काही नाही. मग लढलं नाही पडलं नाही. मग 8-10 दिवस काही मिळेल नाही. हा तोंड दाखवायचं काम नाही. जा रस्त्यात लागा तिकडे. हा आपल्या देयाजणी माघारी पाणी ठेवायचा होता. मुळलं आपलं. बरं गुंपे जातो मी आता. हा तिकडे माझ्या जीवाचा काही करीन मी. हा तू जाय माहिती तिकडे आता. बोल नको माझ्यासोबत. तू नाही बोलायचं तुले. हा शिल्लक बोलून राहिली तू. पाहतो मग आता तुले दिसतो का डबल पाहतो. हा मग येशील तू रघु रघु करत. हा चाललो मी आता. काही ते मांग पोय जरा नाटक करायला लागतील. हा तास तर पग येते हे. पण कोणतरी बोट घातलं तो पाहायला लागेल मला. पहिले बोट घालणारा. हा कोण आहे तो बेताना धानतो सायाले. अगोपणा करतं का रे. हा चांगलं गाडं चालू आहे तर त्याला दिसत नाही. काढली त्याने खी गाड्याची. थांब तू आता पाहतो मी काय तू. या खबर काढतोच गात कोण होता कोण नाही होतं. हो खरंच जीव देते का बुटा. पाहू दे माय मले. जाऊ दे याच्या मागं. दिन बापा जीव फिव.